आताही असं मी काही डोक्यात घेऊन नाही चालत आहे की मला हे स्पेसिफिक डिपार्टमेंट मिळालं पाहिजे. शेवटी काम करणाऱ्या माणसाला संधी मिळणं गरजेचं असतं आणि मला वाटतं ती पक्षाने मला संधी दिलेली आहे. आता विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका तोंडावरती आहेत. रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदाचा फायदा जो आहे तो तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं होईल? कारण आता विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवणं महायुतीचं खरं तर आता आव्हान असणार आहे, कारण लोकसभेला बऱ्याच जागांचा फटका बसला. कसे प्रयत्न करा? बघा, आमचं महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी करताय आणि मला पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या इलेक्शनला नक्कीच आमचं परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टी म्हणून चांगलं राहील. आम्ही मान्य करतो की यावेळेस आम्ही काही ठिकाणी कमी पडलो, पण त्याचा अर्थ असं होत नाही की येणाऱ्या विधानसभेला आम्ही काही कुठे मागे राहू. नक्कीच एक भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे, आमचं खूप मोठं चांगलं संघटन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की संघटनेच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने सामोर जाऊ इलेक्शनला आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून किंवा जे आम्ही कामं केलेलं आहे, जनता आमच्यावर परत विश्वास दाखवेल हा पूर्णपणे मला खात्री आहे आणि खूप चांगलं काम येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही नक्की करू. आज मी मंत्री झाली याचा अर्थ असं नाही होत की बाबा मीच खूप काही लगेच बदलून टाकणार आहे. शेवटी एक दिलेली जबाबदारी आहे आणि त्या दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल नाताभाऊ तुमच्या शपथविधीसाठी उपस्थित होते. काही चर्चा झाली भाजप नेत्यांसोबत? नाताभाऊ किंवा परिवाराचे काय विचारपूस झाली? नाही, बघा, नाथाभाऊ आधी पण भारतीय जनता पार्टीमध्ये खूप वरिष्ठ नेते राहिलेले आहे, त्यांच्या सगळ्या ओळखी आहेत. नक्कीच सगळे लोक केंद्रातलेही त्यांच्या संदर्भामध्ये विचारपूस करतात, तब्येतीबद्दल विचारतात. आज बघतोय की सकाळपासून महाराष्ट्राचे सगळे जे आपले पक्षाचे ज्येष्ठ आहेत ते सुद्धा त्यांना येऊन भेटतात. त्यांच्या पायाला थोडं फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना जास्त बाहेर निघता येत नाही, पण तरी आणि त्यांना पण आनंद वाटतो की चला जुनी मंडळी सगळी भेटते आहे. मोदींसोबत काय चर्चा झाली परिवाराची? नाही, मोदी सोबत कसं काय होणार? आता सगळं अमित शहा यांच्यासोबत नाही, सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले आणि चांगलं काम करायच्या शुभेच्छा दिल्या.